नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। यावर्षी 2025 मध्ये 18 ऑक्टोबरला शनिवारी आलेले आहे धनोत्रयोदशी म्हणजे धनतेरस। आणि या धनोत्रयोदशी दिवशी आपल्याला यमदीपदान करायचे असते। त्यामुळे यावर्षी 18 ऑक्टोबरला शनिवारी यमदीपदान करायचं आहे। म्हणजेच काय, यमदेवांसाठी यमराजांसाठी आपल्याला दीपदान करायचं असतं। जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणीमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावे लागते। मात्र कधी कधी अकाली मृत्यू होतो। असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान हे केले जातं। आजच्या व्हिडिओमधून आपण धनोत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी यांची पूजा करतो। त्यासोबत आपल्याला यमाची देखील पूजा करायची असते। वर्षभर असा कोणताही दिवस नसतो की ज्या दिवशी आपण यमाची पूजा करावी। तर धनोत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदेवतेची पूजा करून त्यांना एक दिवा लावायचा आहे। यालाच यमदीपदान असं म्हटलं जातं। याला खूप महत्त्व देखील आहे, कारण की यमदीपदान केल्यामुळे आपल्या घरामध्ये अपघात किंवा अकाली मृत्यू होत असेल तर त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होते। आणि त्यासाठी प्रत्येक स्त्रीने यमदीपदान हे आवर्जून करायचं आहे। यमदीपदान कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, कोठे करावं, दिशा कोणती, मंत्र कोणता, दिवा कसा बनवावा, तसेच राहिलेले 12 दिव्यांचं काय करायचं असतं, अशी भरपूर माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर आवश्यक चॅनलला सबस्क्राइब करा। आज तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। बघा, एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो म्हणजेच ऍक्सिडेंट मधून मृत्यू होतो किंवा अचानक मृत्यू होतो म्हणजेच आजारपण नसताना किंवा ज्यांना साप चावल्याने वगैरे मृत्यू होतो। तर असा हा मृत्यू जर एखाद्या घरामध्ये होत असेल किंवा आपल्या घरामध्ये अचानक असा मृत्यू होऊ नये यासाठी या दिवशी यमदीपदान हे केलं जातं। आता त्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा हा बनवायचा आहे। कणकेचा दिवा बनवताना आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला या कणकेमध्ये टाकायची आहे। बघा, मीठ या कणकेमध्ये आपल्याला अजिबात टाकायचं नाही। फक्त हळद टाकून आपल्याला हा जो कणकेचा दिवा आहे तो मळायचा आहे। कणिक मळताना देखील आपल्याला त्यामध्ये जास्त पाणी देखील टाकायचं नाही। घट्टसर असा कणकेचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। म्हणजे जेव्हा आपण दिवा बनवू तेव्हा त्याची योग्य रीतीने दिवा हा बनवला जाईल। आणि कणिक जर पातळ झाली तर दिवा हा योग्य रीतीने बनणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला तो उचलता येणार नाही। त्यामुळे आपण जी कणिक बनवली आहे त्यात आपण थोडेसे पाणी घालून त्याने कणिक मळून घ्यायचे आहे। आणि त्या मळलेल्या कणकेचे आपल्याला 3 गोळे बनवायचे आहेत। बघा, 2 मुटके बनवायचे आहेत आणि 1 दिवा बनवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला याचे 3 गोळे बनवून 3 घटक बनवायचे आहेत। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तो दिवा कसा आहे तो। त्यानंतर खूप छोटा देखील दिवा आपल्याला बनवायचा नाही, बऱ्यापैकी मध्यम आकाराचा मोठा असा दिवा बनवायचा आहे, जेणेकरून तो 2 ते 3 तास चालेल। आणि आता बघा, त्याचबरोबर आपल्याला 2 मुटके तयार करून घ्यायचे आहेत। म्हणजे दिवा पण करायचा 1 आणि 2 मुटके अशा प्रकारे या पिठाचे बनवून घ्यायचे आहेत। आता हा यमाचा दिवा तयार झाल्यावरती त्याची पूजा कशी करायची ते देखील पाहूया। बघा, हा दिवा तुम्ही कोणत्याही पानावर लावू शकता, म्हणजेच पिंपळाचं किंवा नागवेलीचं पान किंवा कोणत्याही झाडाचं पान यासाठी चालेल। किंवा एखाद्या प्लास्टिकची प्लेट किंवा एखादी जी पेपरची प्लेट असते तर ती पेपरची प्लेट देखील घेऊ शकता किंवा पंत्रावळी घेऊ शकता। आणि हा दिवा त्याच्यावरती आपल्याला लावायचा आहे। बघा, प्रथम काय करायचं आहे, जे पान घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत। आणि दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। हळदी कुंकू लावल्यानंतर आपण त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि बाजूला 2 मुटके जे आहेत ते देखील ठेवायचे आहेत। आता या दिव्यासाठी आपल्याला जोडवात करायचे आहे। बघा, एक सिंगल वात करू नका, तर जोडवातच करायचे आहे। म्हणजे 2 वातीची 1 वात करायची आणि हा दिवा असा तांदळावर ठेवल्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे मुटके बनवलेले होते त्या मुटक्यांना आणि दिव्याला आपण हळदी कुंकू लावून घ्या आणि त्यानंतर देखील अक्षता या दिव्याला व्हायच्या आहेत आणि अगरबत्तीने दिव्याला ओवाळून घ्यायचं आहे। दिव्याला पुष्प देखील म्हणजे फुले देखील व्हायचे आहेत आणि हात जोडून नमस्कार करायचा आहे। बघा, आपल्याला इथे एक मंत्र देखील म्हणायचा आहे, तर तो मंत्र असा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन शामयासह त्रयोदशा दीपदाना सूर्यज प्रीता ताममम। हा मंत्र तुम्हाला दिव्याला नमस्कार करून म्हणायचा आहे। तर या मंत्राचा अर्थ असा आहे की या धनोत्रयोदशीच्या दिवशी यमाला आपण जे दान केलेलं आहे हे दीपदान केलेलं आहे, तर या दीपदानाने यमाने प्रसन्न व्हावे आणि आम्हाला मृत्यूपाश आणि दंडापासून माफी द्यावी।
ज्यांना हा मंत्र म्हणता येत नसेल, जमत नाही, तर त्यांनी असा केवळ अर्थ जाणून अर्थ देखील म्हणू शकता. मनोभावे दर्शन केले तरी देखील संपूर्ण फळ हे आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही व घरातील प्रत्येकाला नमस्कार करायचा आहे दिव्याला, आणि दिवा लावल्यावर प्रत्येकाने येऊन नमस्कार करायचा. आणि आपण येथे सोप्या भाषेत देखील म्हणू शकता की हे दीपदेवता, मी तुझ्यासाठी आज धनोत्रयोदशीला हे दीपदान केलेलं आहे, तर आमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला अपघात किंवा अपमृत्यू येऊ नये, घरातील सर्वांचं संरक्षण करा, अशी आपण यमदेवतेकडे प्रार्थना करायची आहे. आणि हा जो दिवा आहे तर तो यमाचा दिवा आपल्याला दान करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही यमदीपदान करू शकता. आता दिवा व्यवस्थित ठेवा, म्हणजे व्यवस्थित दिवा जर बसला तर तो कळणार नाही किंवा पडणार नाही, त्यातील तेल तूप जे आहे तर ते सांडणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला जो अपशकुन झाला असं वाटतं, त्यासाठी आपण कोणतेही काम करताना ते योग्य पद्धतीने केले तर कोणताही अपशकुन होणार नाही, आणि आपल्याला मनामध्ये कोणतीही भीती देखील राहणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही. यासाठी आपण कोणतेही काम करतो तर ते व्यवस्थितपणेच करावे. बघा, दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल देखील वापरू शकता, आणि जर कुठलंच तेल नसेल तर तुम्ही देवासाठी वापरतात तेच तेल वापरलं तरी देखील चालेल. आता दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला चिमूटभर तीळ याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि 1 रुपयाचं नाणं देखील या दिव्यामध्ये ठेवायचं आहे. बघा, आपल्याला दिवा कोठे प्रज्वलित करायचा हे देखील तुम्हाला सांगते. तर तुमच्या घराच्या बाहेर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, म्हणजेच घराच्या बाहेर जी दक्षिण दिशा असते, आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, धनोत्रयोदशीला आपण धनोत्रयोदशीचं पूजन केल्यानंतर जेव्हा आपण धन्वंतरी माता लक्ष्मीचं पूजन करतो, तर त्या पूजनानंतर संध्याकाळी आपल्याला हा 6 नंतर दिवा जो आहे यमाचा तो प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा लक्षात ठेवा, सकाळी प्रज्वलित करायचा नाही, आणि दिव्याचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेलाच असावं, तो दुसऱ्या कुठल्याही दिशेला करायचं नाही. दिव्याचं तोंड म्हणजे वात जिकडे प्रज्वलित केलेले असते, तर ती वात जी प्रज्वलित केलेली आहे तिचं तोंड हे दक्षिणेकडेच असायला पाहिजे. आता समजा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात तर काय करायचं, बघा, तुमची गॅलरी असेल दक्षिण साईड दक्षिणेकडे, तर तुम्ही त्या गॅलरीमध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे त्याची वात ही दक्षिणेकडे आली पाहिजे. आता गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये तुमचा किंवा मग तुम्ही मुख्य जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं, आणि हा दिवा जो आहे तो तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीने घराच्या बाहेरच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, आणि शक्यतो हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजामध्ये दक्षिणेकडे तोंड करून लावा. बाहेरून घरात येताना उजव्या हाताला हा दिवा लावला जातो. हा दिवा लावल्यानंतर एक नियम लक्षात देखील ठेवायचा आहे की दिवा लावल्यावरती तुम्ही माघारी फिरून पाहायचं नाही. हा दिवा लावून तुम्ही चटकन घरामध्ये आत यायचं आहे, आणि काही थोड्या वेळानंतर तुम्ही बाहेर गेला, काही काम असेल तरी देखील चालू शकतं, परंतु दिवा लावल्या लावल्या तुम्ही माघारी पाहू नका. तर हा देखील नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल, तुम्हाला जर बाहेर जाणे शक्य नसेल, बाहेर दिवा लावणे शक्य नसेल, तर तुम्ही धनोत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये जी पूजा मांडणी केलेली आहे बघा, तर त्या पूजा मांडणीच्या समोर देखील तुम्हाला थोडं रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तो दिवा जो बनवलेला आहे तर तुम्ही हा दिवा आपल्याला तिथेच लावायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू पुष्प वाहून जसे मी अगोदर सांगितले त्याप्रमाणे मंत्र म्हणायचा, हात जोडून प्रार्थना करायची, आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा घरामध्ये प्रज्वलित करू शकता. ज्यांना शक्य नाही त्यांनी अशा प्रकारे घरामध्येच हा दिवा लावायचा आहे. घरामध्ये तुम्ही जी पूजा केलेली आहे त्याच्या समोरच देवघरासमोर तुम्ही हा दिवा लावू शकता. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर हा जो दिवा आहे आणि मुटके आहे ते एकत्र करायचे, त्याचा गोळा बनवायचा आणि ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा मग ते पाण्यात टाकले तरी देखील चालेल, कारण पाण्यामध्ये देखील जे जलचर असतात ते खाऊन टाकतात. तर तुम्ही थोडेसे तांदूळ पक्ष्यांना थोडेसे पाण्यामध्ये असं देखील विसर्जन करू शकता. आता त्याचबरोबर फूल पण आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत. त्याचे जे विसर्जनाची फुलं आहेत तर त्या तुम्ही अशा प्रकारे यामध्ये प्रदान हे करू शकता. जर जवळपास पाणी नसेल तर मग एखाद्या झाडाखाली देखील याचं विसर्जन हे करू शकता. तर धनत्रयोदशी ही शनिवारी 18 ऑक्टोबर या तारखेला आलेली आहे. तर या दिवशी तुम्हाला संध्याकाळी
जो दीपदानाचा मुहूर्त आहे तो 6 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही दीपदान करायचं आहे। म्हणजे संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्याला यमदीपदान हे करायचं असतं। पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतरच तुम्ही हे यमदीपदान करायचं आहे। आता या दिवशी 13 दिवे देखील लावण्याची प्रथा आहे। 13 कणकीचे दिवे देखील या दिवशी बनवले जातात किंवा मातीचे दिवे लावले तरी सुद्धा चालतात। आता 13 दिव्यांसाठी मुटके बनवण्याची गरज नाही, फक्त एक जो मोठ्या आकाराचा कणकेचा दिवा आपण देवांसाठी बनवलेला आहे तर त्यासोबत 2 मुटके असतील तर असा हा एकच सेपरेट दिवा आपल्याला यमदीप दानासाठी आपल्याला करायचा आहे। बाकीचे दिवे तुम्ही मातीचे पंतीचे घेतले तरी देखील चालतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनतेरसला 13 दिवे लावण्याचे महत्त्व आणि ते दिवे कोठे कोठे लावावे हे देखील तुम्ही जाणून घ्या। बघा, शास्त्रामध्ये असे देखील सांगितले आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळे आपला देह जो आहे तर तो देह सजीव असतो। त्यासाठी 13 दिवे याच्या स्वरूपामध्ये यमदीपदान केल्यामुळे 13 वायूच्या वरती मृत्यूचे जे सावट असते तर ते नष्ट होते। आपल्याला अकाली मृत्यू होण्यापासून आपले संरक्षण होते। बघा, मृत्यूकाल हा 13 दिवसांचा कालचक्र असतो। चक्राचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि वाढत गेल्यामुळे शेवटी 13व्या दिवशी आपल्याला मृत्यू होतो। नंतर आपला आत्मा मृत्यू लोकांमध्ये अन्य लोकांमध्ये जाण्यासाठी जो कालावधी असतो तो एक सूक्ष्म कक्ष भेदून पुढे पुढे जात असतो। तुम्हाला माहित असेल, कारण की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण 13व्या दिवसापर्यंत म्हणजे 13वा विधी करेपर्यंत आपण प्रत्येक दिवशी त्याचा श्राद्ध करत असतो, एक विधी हा करत असतो। तसेच यमदीपदान करण्यामागे देखील कारण म्हणजे 13 दिवसात मृत्यूचे आवरण आपल्या देहावरती वाढत जाते आणि ते आवरण पूर्ण होण्यासाठी तर त्यासाठी धनत्रयोदशीला आपल्याला यमदीपदान हे करायचं आहे। त्यासाठी 13 दिवे लावले जातात। तुम्ही यातील एक दिवा यमदीपदान म्हणून लावायचा आहे। बघा, यमासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे। 13 दिवेचं महत्त्व बघा काय आहे की त्यानंतर तुम्ही 13 मातीचे दिवे कणकीचे दिवे लावू शकता। तर हे दिवे घराच्या समोर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी लावतो, तरी त्यावेळेस तुम्ही 13चा हिशोब ठेवू शकता। 13 दिवे तुम्ही घराच्या बाहेर लावू शकता। तर 13 दिवे घराच्या बाहेर ठेवले तरी देखील यमदेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही। त्यासाठी 13 या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। 13 ही संख्या खूप महत्त्वाची आहे। त्यासाठी तुम्ही 13 दिवे घराच्या बाहेर लावू शकता। धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणजेच 13व्या तिथीला आपण हा सण साजरा करत असतो। बघा, त्यासाठी 13 दिवे लावण्याचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे का, तर जेणेकरून आपल्या घरामध्ये जे धनधान्य समृद्धी आहे त्यासाठी 13 पटीने वाढ होत असते असं देखील सांगितले जाते। त्यामुळे 13 दिवे लावले जातात। हे जे आपण 13 दिवे लावणार आहेत ते प्रथम आपण पूर्ण धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तिथे ओळून घ्यायचे पूर्ण, आणि त्यानंतर पहिला दिवा आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे। दुसरा दिवा जे आहे आपण जी पूजा मांडलेली आहे तिथे तुम्ही दोन्ही बाजूला दुसरा आणि तिसरा दिवा लावू शकता। चौथा दिवा आपल्याला किचनमध्ये लावायचा आहे। 5वा दिवा तुळशी समोर लावायचा आहे। 6वा आणि 7वा दिवा आपल्या दोन्ही उंबरठ्याच्या बाजूला चौकटीच्या दोन्ही बाजूला लावायचा आहे आणि 8वा दिवा आपल्याला बाथरूमच्या समोर तुम्ही लावू शकता। 9वा दिवा आपल्याला आपल्या हॉलमध्ये 9वा आणि 10वा दिवा लावायचा आहे। 11, 12, 13 हे जे दिवे आहेत तर ते तुम्ही घराच्या अंगणामध्ये लावू शकता किंवा 13 दिवे तुम्ही तुमच्या अंगणामध्ये एक स्वस्तिक करून त्याच्या समोर तुमच्या तुळशीसमोर देखील लावू शकता किंवा अंगणात लावू शकता। तर अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे आपल्याला लावू शकतो किंवा 13 दिवे लावण्याचे जे काही महत्त्व आहे तर ते असे आहे की हे सर्व दिवे तुम्ही पूजा केली तिथे समोर जरी ठेवले तरी देखील चालतात। बघा, या 13 दिव्यांपैकी एक दिवा यमाचा असतो आणि तो मोठा करायचा असतो। एक दिव्यामध्ये तुम्हाला तूप देखील टाकायचं असतं। कंपल्सरी 13 पैकी तुम्ही एक तुपाचा दिवा आणि तो पूजा झाल्यानंतर तुळशीला लावला जातो आणि बाकीचे दिवे सांगितल्याप्रमाणे लावू शकता। आणि धनत्रयोदशीचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यात देखील मी याची संपूर्ण माहिती प्रत्यक्षात दाखवणार आहे, तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर अशा पद्धतीने आपण यमदीपदान करायचं आहे। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे सगळे नियम पाळून दीपदान नक्की करावे, त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल। यासोबतच 13 दिवे कसे लावायचे, कुठे लावायचे याची देखील मी तुम्हाला माहिती सांगितली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.